त्यांना शालेय मदती शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. GPS फाउंडेशन असेल बाकीचे काय प्रतिक्रिया अनाथांसाठी हा कार्यक्रम होता? जवळपास 750 विद्यार्थी आहेत की ज्यांना एखाद्याला आई नाही, एखाद्याला वडील नाही, किंवा 60 विद्यार्थी तर असे की ज्यांना आई पण नाही, वडील पण नाही, आजोबा पण नाही, आजी पण नाही. तर अशांना GPS असेल किंवा मनोज भाऊ मित्र परिवार असेल किंवा रोटरी असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आणि नेहमी समाजाचा आपण काही देणं लागतो आणि समाजाशी आपली बांधिलकी आहे. ह्या कार्यक्रमाचा आमचा एक हेतू आहे की याच्यामुळे जे मुलं अनाथ आहे त्यांना असं वाटू नये की आपल्या मागं कोणी नाही. त्याला वाटलं पाहिजे की आपल्या मागे शासन उभं आहे, आपल्या मागं प्रशासन उभं आहे, आपल्या मागे लोक उभे आहेत, आपल्या मागे संस्था उभ्या आहेत. त्यांना ह्या गोष्टीचा जर फायदा झाला तर भविष्यात ते अभ्यास करतील, मोठे होतील आणि पुढे ते मोठे झाल्यानंतर या देश सेवेमध्ये अशाच पद्धतीचं कार्य करतील की जे त्यांना या ठिकाणी आम्ही जे करतोय त्यांच्या डोक्यात येईल की पुढे आम्ही हे केलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की हा कार्यक्रम जरी छोटा वाटत असला तरी हा कार्यक्रम मनाने खूप मोठा आहे, ज्याच्याने भावना जळलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये हृदय जळलेलं आहे आणि तो कार्यक्रम घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पण विद्यार्थ्यांना देखील आपली भावना सांगितली की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी भेटलेले आहात, कसं झालंय. माझं आयुष्य तर मी फार छोट्या गोष्टीत सांगितलं. माझे जर म्हणजे ज्याला म्हणतो आपण की रोटी कम खाई और ठोकरे ज्यादा खाई आहे, तर हे लहानपणापासून मी स्ट्रगल करत आलेलो आहे. आणि माझं नशीब असेल की मी या क्षेत्रामध्ये आलो, नाही तर ह्या क्षेत्रामध्ये मला येणं मुश्किल होतं. कारण हे क्षेत्र माझं नव्हतं. माझं क्षेत्र होतं शिकणे आणि कुठेतरी एक छोटीशी नोकरी आणि छोकरी, हेच आपलं स्वप्न होतं. पण योगायोगाने ह्या समाजसेवेच्या ब्रीदमध्ये आल्यामुळे या क्षेत्रामध्ये मी येऊ शकलो आणि आता मी त्याचा पुरेपूर फायदा घेतोय की मी काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, रस्ते आहे, गटारी आहे, भूल आहे, हे सगळ्या होणार आहे. पण जे करणारे पोरं आहेत पुढं, जे भविष्य आहे, जी महासत्ता आपण म्हणतोय की पुढे येणार आहे, महासत्ताचे नागरिक आता बसलेले आहेत ना खाली, की जे अनाथ आहे त्यांच्याकडे कोण बघणार आहे. मातृछत्र हरपल्यानंतर एक प्रेरणा तुम्ही त्यानंतर घेतली आणि विद्यार्थ्यांपर्यंत साहजिक आहे, मला ती कळली नाही की आई कशी असते. कारण की मला जी आई मिळाली दुसरी, तिच्यामुळे मला कळलं नाही. पण ज्यांना नसेल त्यांचं काय असेल. मी अजूनही आज माझ्या आईचा फोटो पाहतो, मला नाही मिळत. कारण की त्या काळात फोटो सिस्टीम नव्हती आणि होती तर आजोबांची तशी परिस्थिती नव्हती. माझे आजोबा कीर्तन करायचे तर पायी जायचे, 50 पैशात कीर्तन करायचे. ते काय माझ्या आईला बघतील. पण ह्या भावना मनात ठेवायच्या असतात. हे मी कधीच प्रगट केलं नव्हतं आजपर्यंत कुठल्याच भाषणात. पण आज हा कार्यक्रम होता म्हणून मी हे मांडलं. प्रत्येकाच सुखी माणसाच्या मागे कुठेतरी एक दुःख लपलेलं आहे. पण ते दुःख दुसऱ्याला होऊ नये याची जर त्यांनी काळजी घेतली तर तो खरा माणूस आहे. भाऊ, तुम्ही खर्च व्यक्त केलेली आहे. समाजसेवा करण्याची मानसिकता प्रत्येकाच्या मनात असते, मात्र करण्याची जाणीव असली पाहिजे ना, बिलकुल असली पाहिजे. तुमच्या ताटात 2 पोळ्या आणि समोर एक भुकेला आहे आणि तुमची भूकच एक पोळीची आहे, तर साहजिक ती दुसऱ्याला दिली पाहिजे. याला म्हणता मानववृत्ती.